तकेने नवीन मॅचला येथे सुरुवात केली जात आहे. आपण बघतोय, एन्जॉय करतोय आई एकविरा चषक 2024. मॅन ऑफ द मॅच अनंत केणे. यापुढे तृतीय क्रमांक, त्यानंतर गिफ्ट हॅम्पर देखील देण्याची विनंती त्यांना असेल. स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर संघाला सलामीचे फलंदाज मंगल आणि अमोल मनीष. पहिल्या मॅच मध्ये मंगल आणि अमोल आले होते. या मॅच मध्ये मंगल आणि मनीष आलेले आहेत. पहिला बॉल बिग हिट केलाय, मात्र बघायचं आहे फिल्डर तिकडे उपस्थित. जबरदस्त कॅच. पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा बाद होत असताना मंगल पहिल्या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवर षटकार ठोकण्याच्या नादात बाद झाले. पुन्हा एकदा शून्यावर बाद झालेले आहेत. गोल्डन डकवर बाद झालेले आहेत मंगल. पहिल्या मॅच मध्ये समोर फटका खेळला होता. यावेळेला डीप मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु फिल्डरला क्लिअर करू शकले नाहीत. राहुलच्या खात्यात पहिल्याच बॉलवर यश. रोशन स्पोर्ट्स मुटवळ संघाची अतिशय चांगली सुरुवात, स्वप्नवत सुरुवात म्हणता येईल. पहिल्या बॉलवर धक्का दिलेला आहे गोलंदाज राहुलने. रोशन स्पोर्ट्स मुटवळ संघाकडे देखील चांगले खेळाडू आहेत. चांगली कामगिरी पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये त्यांनी देखील करून दाखवलेली आहे. अचानक देवा स्पोर्ट्स जानवळ संघाला त्यांनी पराभूत केलं होतं पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये. स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर संघानं चित्त थरारक सामन्यामध्ये विजय मिळवला होता. हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूच्या रेषेत न जाता खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नवीन बॅटरचा आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल आलेला आहे, अमोल थेटे. फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. सामना 3-3 षटकांचा आहे आणि ते पाहताच पहिल्या बॉल पासून आक्रमक खेळण्याचा प्रयत्न जरूर सुरू आहे. यावेळेला फुल टॉस बॉल, मात्र मिस हिट, मिस टाइम फटका आहे. थोडीशी टॉपवेज, परंतु फिल्डर पासून दूर चेंडू टोलावलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचलाय बॉलवर. तोपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट करण्यात आली आहे आणि एकच धावीवर समाधान व्यक्त केलंय. खरं तर पुरेसा वेळ होता, असं वाटत होतं की 2 धावा मिळतील, मात्र एकच धावीवर समाधान व्यक्त केले दोन्ही फलंदाजांनी. सिंगलच्या मदतीने अकाउंट आता ओपन होते तिसऱ्या बॉलवर स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर संघाचं. पहिल्या मॅच मध्ये सूरज सपाट चमकला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये 23 धावा चेस करत असताना सामना जिंकला होता बेबी स्पोर्ट्स इताडे संघाविरुद्ध स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर संघानं. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला फटका आहे, योग्य दिशा दाखवली आणि बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार.
अतिशय नेत्रदीपक फटका फलंदाज मनीषच्या बॅटमधून योग्य दिशा दाखवली आहे आणि अगदी झोपडा ग्रुप प्रेक्षक कक्षाला सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. मोठा फटका येतोय. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते स्वराज्य स्पोर्ट्स नानकर संघाची. नानकर विरुद्ध मुठवळ अशी ही मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्या समोर रंगतोय. आई एकविरा स्पोर्ट्स सांगे आयोजित आई एकविरा चषक 2024 मध्ये आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. इट्स अ फायनल डे आणि आज अंडर 19 विश्वचषकाची देखील फायनल आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया संघ प्रथम बॅटिंग करतोय त्या मॅच मध्ये. वरची कडा लागली आहे. बॉल चाललाय विकेट किपरच्या पाठीमागे. तिकडे फिल्डर उपस्थित आहे शॉट थर्डमॅनला. नो बॉलचा इशारा. भीमर चेंडूची हाताळणी केली गेली आहे. गोलंदाजाकडून आता चुका घडतायत. या अगोदर एक स्लॉटमध्ये चेंडू टाकला होता राहुलनं, त्याच्यावर षटकार ठोकला मनीषने आणि आता नो बॉल. भीमर चेंडू. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट खेळण्याची संधी उपलब्ध होते फलंदाज अमोलला. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 9 वर. 9 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मोठ्या फटक्याची प्रतीक्षा असेल. फ्री हिट बॉल आहे. ड्राईव्ह केला चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह. अतिशय सुंदर फटका. डीप मध्ये मात्र फिल्डर उपस्थित आहे लॉंग ऑनला. अगदी साईड स्क्रीनच्या तिकडे जात असताना चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची पूर्ण मुभा होती फलंदाजाकडे. चांगला फटका सजवला सरळ बॅटनं ड्राईव्ह करत असताना. एक तंत्रशुद्ध फटका या फ्री हिट बॉलवर. 2 धावांनी धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. जाऊन पोहोचले 11 वर. बरेच सामन्यांमध्ये असं घडलंय. पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. यावेळेला भिरकावून दिलाय चेंडू. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या दरम्यान. नो मॅन्स लँडमध्ये फिल्डर फार दूर होता. त्याचा फायदा येथे मिळतोय फलंदाजाला. अमोल पुन्हा एकदा 2 धावा घेत असताना आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वर. 1-13. या ठिकाणी इताडी गावचे समाजसेवक शरदजी सुरेकर यांचं आगमन झालेलं आहे. प्रेक्षकांमध्ये ते आहेत. आम्ही त्यांना पाहतोय. विनंती असेल आपल्याला, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं स्थान आमच्या या व्यासपीठावर आहे. सखाशेठ पाटील आणि आई एकविरा स्पोर्ट्स सांगेकडून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. थर्टीन रन्स ऑन द बोर्ड. चांगली सुरुवात म्हणता येईल. शरद सुरेकर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी फ्रॉम इताडे. चला खेळ जरा स्पीडअप करायचा आहे. 2:04 सामन्याला सुरुवात झालेली आहे. 5 मिनिटांचा अवधी आपण घेतलेला आहे. 15 मिनिटांच्या आत आपल्याला 3 षटकं ही कंप्लीट करायची आहेत. आजचा ऐतिहासिक दिवस आहे. ऐतिहासिक दिवस, सेलिब्रेशन्सचा दिवस आहे, विजयोत्सवाचा दिवस आहे. परंतु कुठल्या संघाचा विजयोत्सव असेल हे सायंकाळच्या सत्रामध्येच पाहायला मिळेल. त्याचं उत्तर मिळेल. कोण होणार विजेता. 2 संघ अंतिम 3 मध्ये दाखल झालेले आहेत. पहिल्या दिवसातून संघ क्वालिफाय झालाय. आई गावदेवी वालशिंद. खालच्या दिवसातून मेहेर 11 बापगाव संघ क्वालिफाय झालेला आहे. आणि आज देखील जे 10 संघ खेळत आहेत त्याच्यातून एक संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल. त्याच्यातून एक संघ थेट ड्रॉच्या आधारे फायनलमध्ये दाखल होईल आणि उर्वरित 2 संघांमध्ये सेमीफायनलचा सामना असेल. नवीन षटकाला सुरुवात. फुल टॉस आहे. भिरकावून दिलाय बॉल. अगदी गॅप मधून बॉल चाललाय. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. नो बॉलचा इशारा. त्याच्यावर येतोय चौकार. छान बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज अमोल आणि मनीष. काउंटर अटॅक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. गोलंदाज चुका करतायत आणि त्यांचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. मागच्या ओव्हरमध्ये देखील एक बीमर बॉल पाहायला मिळाला होता. आता देखील एक बीमर बॉल. पुढचा बॉल फ्री हिट आहे. फार दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता यावेळेला. चांगला वेगवान बॉल. धावचीची संधी होती नॉन स्ट्रायकर एंडला, परंतु निशाणा चुकतोय गोलंदाजाचा आणि आता अखेर ज्या चेंडूवर एकही धाव मिळणं शक्य वाटत नव्हतं त्या चेंडूवर एक धाव मिळाली आहे. धाव चोरून घेतली असं देखील म्हटलं तर वावगं ठरू नये. डायरेक्ट हिट लागली असती तर कदाचित फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले स्वराज्य स्पोर्ट्स नानकर संघाची 19 या आकड्यावर. चांगल्या स्थितीत आता पाहायला मिळतोय नानकर संघ. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल पायावर आदळतोय. जोरदार अपील आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. गोलंदाज सूरजला मिळतंय यश.
नवीन फलंदाज सूरज सपाट मैदानाच्या आतमध्ये, ज्याने एक हाती सामना जिंकून दिला होता पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये. जबरदस्त कामगिरी केली होती, 37 धावांची स्फोटक खेळी साकारली होती. 4 ओव्हर्समध्ये 54 धावांचं टार्गेट होतं त्या मॅच मध्ये नांदकर संघासमोर. सुरेख बॉलला चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. चांगलं कमबॅक करत असताना, बाउन्स बॅक करत असताना या षटकामध्ये गोलंदाज सूरज, गोलंदाज देखील सूरज आहे आणि फलंदाज देखील सूरज आहे. लोहा लोहे को काटता है असं म्हणतात. काट्याने काठा काढला जातो. आता सूरजच्या विरोधात सूरज आहे. कोणता सूरज या ठिकाणी चमकेल ते पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असेल. हो, कट करण्याचा प्रयत्न होता. याही वेळेला चेंडू बॅटच्या अगदी जवळून निघून गेलाय. बॅटला फुंकर घालत असताना थेट विकेट किपरच्या हातात आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होते. मागचा सामना गाजवला सूरज सपाटनं, परंतु हा सामना वेगळा आहे. आता समोर गोलंदाज देखील वेगळा आलेला आहे आणि आता परिस्थिती देखील भिन्न पाहायला मिळते. ते सकाळचं सत्र होतं, हे दुपारचं सत्र आहे. रणरणत्या उन्हामध्ये आता क्रिकेट खेळायचं आहे. धावसंख्या 19 या आकड्यावर स्थिरावलेली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला थोडासा पाय स्लिप झाला होता फलंदाजाचा, मात्र ड्राईव्ह केलाय चेंडू. वाईडिश लॉंगॉनला मिसफील्ड होते. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र हेजिटेशन आहे. अखेर धाव दुसरी घेतली गेलेली नाहीये. 2 धावा मिळाल्या असत्या दोन्ही फलंदाजांमध्ये. जर थोडा तालमेळ असता तर निश्चित रूपाने येथे 2 धावा मिळाल्या असत्या, कारण चेंडू आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हल केला गेला होता. एका धावेच्या मदतीनं सूरज सपाटनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. तिसऱ्या चेंडूवर त्याने अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 20. यावेळेला ऑन द डाईस खेळण्याचा प्रयत्न होता. चांगल्या लेंथवर, चांगल्या लाईनवर गोलंदाजी. पहिला बॉल बीमर होता, त्याच्यावर चौकार आला, मात्र त्यानंतर अप्रतिम मारा पाहायला मिळालेला आहे या षटकामध्ये. गोलंदाज सूरज कडून षटक झालंय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नांदकर संघाची धावसंख्या 2 बाद 20. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत, 1 षटक बाकी आहे. आणि आज आपण बघतोय की 30-32 धावांपर्यंत जेव्हा जेव्हा मजल संघांनी मारलेले आहे 3 षटकांमध्ये सामने रंगतदार अवस्थेत जात आहेत. हे एक प्रकारे वैशिष्ट्य राहिलेलं आहे या स्पर्धेमध्ये. जरूर आपण काल 72 धावा आज 50+ धावसंख्या देखील चेस झाली आहे, परंतु जेव्हा 3-3 षटकांचे सामने होतात तेव्हा मात्र 3 अतिशय दर्जेदार गोलंदाज असतात, त्यांचा सामना फलंदाजांना करावा लागतो. 4-4 षटकांच्या सामन्यांमध्ये काही संघांकडे एखादा गोलंदाज शॉट असतो आणि त्याचा फायदा फलंदाजांना होत असतो, पण आता 3-3 षटकांचे सामने आहेत, त्यामुळेच फलंदाजांसाठी काम एवढं सोपं नाही आहे. आणि ते पाहता प्रतिषटक 10ची सरासरी देखील चांगलीच म्हणावी लागेल. 20 धावा सध्या धावफलकावर आहेत, पण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7च धावा गोलंदाजाने खर्च केले आणि त्यामध्ये देखील त्याने पहिला बॉल बीमर टाकला होता, त्याच्यावर चौकार आला होता. म्हणजेच एका ओव्हर नंतर धावसंख्या 18 होती, परंतु त्यानंतरचे जे 6 चेंडू हाताळले गेले त्याच्यामध्ये 1 विकेट प्राप्त केली सूरजनं. सूरज सपाटला त्याने बांधून ठेवलं आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. नवीन षटक घेऊन सौरव. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सूरज सपाट. यावेळेला ऑन साइडला क्रॉस बॅटेड फटका, बॉल चाललाय डीप मिड विकेटला, फिल्डर दुरून येतोय, चांगला एफर्ट लगावलाय, मात्र अखेर थोडीशी तारांबळ देखील उडालेली दिसते. कौतुक करावं लागेल फिल्डरचं, कारण बॉल फार वेगानं ट्रॅव्हल करत होता. थोडीशी खालच्या दिशेनं आउटफील्ड आहे, थोडासा उतार भाग आहे आणि त्यामुळेच आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करणं थोडं कठीण काम आहे या मैदानावर, परंतु चांगला एफर्ट. 2 धावा तेथे वाचवल्या. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सौरव, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला उंच उडवलाय, फक्त उंची आहे, लांबी नाही. गोलंदाज स्वतः प्रयत्नशील आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडतोय चेंडू. मिड ऑन रिजन मध्ये कुठलाही फिल्डर नव्हता, त्याचा फायदा मिळतोय फलंदाजाला. पुन्हा मिळतायत 2 धावा. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्नशील आहे सूरज सपाट. 1 मॅन आर्मीचा रोल त्याने निभावला होता पहिल्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये तशी बॅटिंग खरं तर आतापर्यंत करता आलेली नाही. अचूक टायमिंग तो साधताना दिसत नाहीये, मात्र धावफलक आता हलता ठेवतोय. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वर. एक सन्मानजनक धावसंख्या आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. फायटिंग टोटल पर्यंत स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर संघाला घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न येते दोन्ही फलंदाजांचा सुरू आहे. मनीषनं चांगली बॅटिंग केली, 1 चौकार 1 षटकार नॉन स्ट्रायकर सेंडला आहे. यावेळेला मात्र दंडी गोल, जबरदस्त बॉल, फुल अँड स्ट्रेट, फलंदाजाचं काम तमाम.
त्याचं काम तमाम केलंय गोलंदाज सौरभनं अप्रतिम चेंडूची हाताळणी करत असताना. धावसंख्या 24, 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यानंतरचा सामना दुसऱ्या फेरीतील आणखी एक महत्वाची लढत आपल्या समोर असेल. रुद्र स्पोर्ट्स सांगे विरुद्ध MD स्पोर्ट्स आमनेपाडा. सखाराम शेठ पाटील यांचा संघ रुद्र स्पोर्ट्स सांगे आणि ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तसेच आमनेपाड्याचे माजी उपसरपंच MD शेठ अर्थात मदन दत्तू जाधव यांचा संघ आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. MD स्पोर्ट्स आमनेपाडा. ओ जबरदस्त भन्नाट यॉर्कर होता हा देखील, मात्र यावेळेला एष्ट्यांना मिस करणारा बॉल. चेंडू पाठीमागे निघून जातोय, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत असताना बॉल सीमा पार येतोय चौकार. गोलंदाजी अतिशय धारदार होते, परंतु यावेळेला थोडी नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली आहे. नवीन बॅट्समन आकाशला चौकार मिळतोय. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वर. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला अगदी बॅटच्या मधोमध घेत असताना ड्राईव्ह केलाय. व्ही मध्ये लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. चांगला ऑफ ड्राईव्ह दाखवलाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचं मानस होतं, परंतु धाडस करता आलेलं नाहीये. चांगलं क्षेत्रक्षण तिकडे पाहायला मिळालं. फक्त एका धावेवर समाधान व्यक्त केलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 वर. ही मॅच देखील रंगतदार अवस्थेत जाऊ शकते. एकतर दोन्ही संघ देखील अगदी तोलामोलाचे संघ आहेत, त्यामुळेच एका अटीतटीच्या लढतीची अपेक्षा केली जाऊ शकते. शेवटचा बॉल फुल टॉस टर्न केलाय ऑन साईडला. अचूक टायमिंग नाहीये. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर वेगाने येतोय. झेपावला अक्षरशः. फेक चांगली आहे आणि फलंदाज धावबाद होतोय स्ट्रायकर्स एंडला. एकच धाव शेवटच्या बॉलवर मिळाली. एकूण धावसंख्या 30. 3 षटकांचा वाजवी खेळ येथे समाप्त होतोय. डावाची सांगता होते. स्वराज्य स्पोर्ट्स नानकर संघाने टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना 30 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि 31 धावांचं टार्गेट सेट केलंय हा सामना जिंकण्याकरिता रोशन स्पोर्ट्स मुठवल संघासमोर. आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. रुद्र स्पोर्ट्स सांगे विरुद्ध MD स्पोर्ट्स आमनेपाडा. तत्पूर्वी आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे जाऊयात. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत असे नांदकरचे समाजसेवक आदरणीय अमोल जाधव साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा येथे सन्मान केला जात आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. सखाशेठ पाटील यांचे निकटवर्ती आहेत अमोलजी जाधव. त्यांचा शाही सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. अतिशय मोलाचं सहकार्य अमोल जाधव साहेबांचं या स्पर्धेसाठी. पाहुण्यांच्या सन्मानामध्ये जे सन्मान चिन्ह आपण देत आहोत ते सर्व त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी एक सन्मान चिन्ह आपण त्यांना देखील देतोय. मायची उपदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आपण त्यांना देत आहोत. सखाशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा शुभ सन्मान शाही सन्मान या व्यासपीठावर आणि त्यांना एक गोड भेट देखील आपण देत आहोत. तथागत गौतम बुद्धांची ही प्रतिमा आपण त्यांना देत आहोत. थँक्यू सो मच अमोलजी जाधव, आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेची शोभा वाढवत आहात. तर लगेच आपण टॉसकडे वळत आहोत. दुसऱ्या फेरीतील आणखी एक महत्त्वाची लढत रुद्र स्पोर्ट्स सांगे विरुद्ध MD स्पोर्ट्स आमनेपाडा. अमोल जाधव साहेबांनाच विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते येथे टॉस आम्ही करणार आहोत, आपण थांबायचं आहे. या दोन्ही कॅप्टन तर दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे मान्यवर देखील उपस्थित आहेत. अमोलजी जाधव. टॉस कॉइन एका बाजूला सावरीदेव प्रसन्न आणि दुसऱ्या बाजूला आई एकवीरा चषक. पाहुण्यांना आपण मान देऊयात. आमनेपाडा टीमचे कॅप्टन कॉल देतील. आई एकवीरा चषकाची त्यांची मागणी आहे, पण आलेला आहे सावरीदेव प्रसन्न. टॉस सांगे टीमने जिंकलाय. थँक्यू सो मच अमोलजी जाधव. विरांश देखील आपल्या सोबत आहेत. निर्णय आम्ही तुम्हाला विचारू की विरांशला काय करणार? विरांश बॉलिंग. क्या बात आहे, बॉलिंग करण्याचा निर्णय आहे. विरांश बॉलर बनणार की बॅट्समन बनणार? बॉलर. बॉलर बनणार.
पिंटू पाटील यांचे सुपुत्र आहेत विरांश. येस, थँक्यू सो मच. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असतील. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, मात्र विरांश आहे, विरांशची इच्छा होती बोलायची तर तो बोललेला आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय सांगे संघानं. रुद्र स्पोर्ट्स सांगे वन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. जाऊयात आपण पुढच्या मॅचच्या दिशेनं, ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं आपण वळणार आहोत. राहुल 31 रनों का टारगेट. एक ऐसा स्कोर जहां पर काफी घनघोर संघर्ष हो सकता है गेंद और बल्ले के बीच में. इस मैच में स्वराज्य स्पोर्ट्स नानकर टीम के बल्लेबाजों ने ठीक ठाक स्कोर बनाया है, लेकिन मैच को जीतने के लिए अच्छी गेंदबाजी और क्षेत्र रक्षण करना होगा. सलामी बल्लेबाज रोशन स्पोर्ट्स मुटवल टीम की ओर से सूरज और उनके साथ राहुल. सूरज ने गेंदबाजी काफी अच्छी की थी. पहली गेंद नीचे रहती हुई स्किट कर निकल गई है. टप्पा पड़ने के बाद थोड़ी तेज निकली. बैट्समैन को इतनी अपेक्षा नहीं थी और ऊपर से बाउंस जो था वो कम देखने को मिला, जिसके चलते बैट्समैन बीट हुए हैं सूरज. गेंदबाजी का सिलसिला शुरू किया है सूरज सपाट ने. लगातार 3 छक्कों के लिए तुषार रणवी इनकी ओर से 500 रुपयों का इनाम है. इस बार गेंद को निकाल दिया है कवर्स के ऊपर से. दर्शनीय स्ट्रोक. 2 खिलाड़ी गेंद के पीछे. आउटफील्ड तेज है और गेंद निकल जाएगी सीमा रेखा के बाहर. 4 रन. पहली गेंद सही टप्पे पर थी सूरज सपाट की, और पहले हाफ में भी हमने देखा सूरज सपाट के सामने सूरज थे, और अब दोनों खिलाड़ी एक बार फिर से आमने सामने आ गए हैं. और पहले हाफ में कहीं ना कहीं सूरज सपाट को बांध कर रखा था रोशन स्पोर्ट्स मुटवल के सूरज ने. यानी कि रोशन स्पोर्ट्स मुटवल के सूरज थोड़े भारी पड़ रहे हैं. सूरज भामरे. सूरज सपाट के सामने इस समय सूरज भामरे. पटकी हुई गेंद, कंधे का जोर लगाया. ये तीखा जवाब था उस चौके को गेंदबाज सूरज सपाट द्वारा. अच्छी नोकझोंक चल रही है. स्कोर इस समय 4 रन बिना किसी नुकसान के. 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. जीत के लिए लक्ष्य है 31 रनों का. आवश्यक रन रेट जो है पारी की शुरुआत से 10 के थोड़ा सा ऊपर है. 10.33 प्रति ओवर. इस बार उछाल दिया है गेंद को सीधे बल्ले से. कमाल का स्ट्रोक. गेंद जा रही है डाउन द ग्राउंड, सीमा रेखा के बाहर. 4 रन. पहली गेंद डॉट, उसके बाद चौका, फिर डॉट, फिर चौका. क्या एक और गेंद अब डॉट रहेगी या फिर कुछ अलग देखने को मिलेगा? थोड़ा सा दबाव कहीं ना कहीं गेंदबाज सूरज सपाट पर हो सकता है. 2 बाउंड्रीज आ चुकी है. रन संख्या 8 पर पहुंच चुकी है रोशन स्पोर्ट्स मुटवल टीम की. अच्छी बैटिंग करते हुए यहां पर सूरज भामरे. पावर प्ले चल रहा है और इनफील्ड के ऊपर से ही खेलने की कोशिश हो रही है. सही सोच. इस बार भी इनफील्ड के ऊपर से खेला है. ऑन साइड में उड़ाया, जबरदस्त तरीके से उड़ाया है. मिड विकेट बाउंड्री के बाहर. 6 रन मैक्सिमम. पहले ऑफ साइड में चौका, उसके बाद सामने चौका, और अब की बार ऑन साइड में सिक्सर. शानदार बल्लेबाजी का मुजाहिरा पेश करते हुए रोशन स्पोर्ट्स मुटवल की ओर से इस समय सूरज भामरे छा गए हैं. जबरदस्त ऑलराउंडर है और अपनी उपयोगिता यहां पर सिद्ध करते हुए आई एकवीरा ट्रॉफी में. ओहो, इस बार इंप्रोवाइज तरीके से हुक कर दिया है और यह भी गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. एक और बेहतरीन स्ट्रोक. इस बार 4 रन. मुख्य अंपायर का चौके का इशारा आया है. देखना है कंफर्मेशन एक बार फिर से आएगा. 4 है या 6, और अब 6 रनों का इशारा आता हुआ. बहुत ही आकर्षक बल्लेबाजी, और पहले ही ओवर में लगभग मैच का नतीजा मानो स्पष्ट कर देते हुए यहाँ पर बल्लेबाज सूरज भामरे. 20 रन आए पहले ओवर से.
सूरज सपाट के लिए ये मैच उतना अच्छा रहा नहीं है। पहले मैच में हीरो थे, इस मैच में कहीं ना कहीं जीरो बनते हुए। एक तो बल्लेबाजी में भी उतना अच्छा योगदान नहीं दे पाए, कोई भी बड़ा हिट जड़ नहीं पाए थे, सिर्फ 5 रनों का योगदान दिया। और अब गेंदबाजी में भी काफी खर्चीले साबित हुए हैं। यहाँ से समीकरण बचे हुए 2 ओवर्स में मात्र 11 रनों की आवश्यकता है मुटवल टीम को यह मैच जीतने के लिए। रोशन स्पोर्ट्स मुटवल टीम के जो खिलाड़ी है, हालांकि उनके पास अनुभव उतना अधिक तो नहीं है, लेकिन बहुत ही बेहतरीन खेल का प्रदर्शन करते हुए। नेवर लेकर अमोल, ओहो हो, ये तो हेलीकॉप्टर डिलीवरी है। नो बॉल का इशारा, बीमर बॉल और गेंद भी निकल गई है बाउंड्री लाइन के बाहर। पंजा मिलेगा, 5 रन। ऐसे लगता है कि नानकर के खिलाड़ियों ने मैच ही छोड़ दिया है। जिस तरह से गेंदबाजी हो रही है, खिलाड़ियों के कंधे पूरी तरह से झुक गए हैं। निगेटिव बॉडी लैंग्वेज देखने को मिल रही है, कोई खिलाड़ी एक दूसरे से बात भी नहीं कर रहा है। मैच इस समय स्वराज्य स्पोर्ट्स नानकर टीम के हाथों से निकलता हुआ। अगली गेंद फ्री हिट, जीतने के लिए केवल 8 बल्कि 6 रन चाहिए। छक्का जड़ने की कोशिश है, स्लॉक स्वीप किया, फील्डर है मौजूद लेकिन कोई फायदा नहीं। गेंद फील्डर के ऊपर से मैदान के बाहर, 6 रन और इसके साथ ही यह मैच समाप्त होता हुआ काफी आसानी के साथ और 10 विकेटों से इस मैच को जीत लिया है मुटवल टीम ने। रोशन स्पोर्ट्स मुटवल की बेहतरीन जीत। कांग्रेचुलेशंस टीम रोशन स्पोर्ट्स मुटवल। और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है सूरज भामरे। हार्ड लक स्वराज्य स्पोर्ट्स नानकर। आणि दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे, आणखी एक मोठी उपस्थिती आपल्याला लाभत आहे। दरम्यान सन्माननीय मदन दत्तू जाधव अर्थात एमडी शेट आमच्यातून रजा घेत असताना खूप खूप धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात आणि आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात, त्याबद्दल आपले शतशः आम्ही आभारी आहोत। अमोल जाधव साहेब देखील आमच्यातून रजा घेत आहेत, आपले देखील विशेष आभार आम्ही